राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित झाला असून निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। राज्यातील पात्र शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। शेतकरी बांधवांनो, आत्ताच राज्य सरकारकडून एक अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत अखेर मोठा निर्णय झाला आहे। राज्य शासनाने थेट डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे वाटपाची तयारी पूर्ण केली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून एक नाही तर पूर्णपणे 2 हप्त्यांचे वितरण एकत्रितपणे थेट डीबीटीच्या अंतर्गत केले जाणार आहे। 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकत्रित 4000 रुपये 90 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा केले जाणार आहेत। आणि एवढेच नाही तर यासोबतच पीक विमा नुकसान भरपाईचे 17000 ते 22000 रुपये सुद्धा तुमच्या खात्यावर येणार आहेत। म्हणजे एकट्या दिवशी तुमच्या खात्यावर मोबाईलवर 2 नाही तर 3 मेसेज येणार आहेत। ही बातमी ऐकून महाराष्ट्रातील शेतकरी राजा आज खऱ्या अर्थाने खुश झाला आहे। लाईव्ह महाराष्ट्र 24 या चॅनलच्या माध्यमातून ही महत्त्वाची बातमी आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवत आहोत। शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला 3 महत्त्वाच्या गोष्टी समजणार आहेत। पहिले, नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये कधी आणि कसे मिळणार। दुसरे, पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे कोणत्या जिल्ह्यात किती मिळणार। आणि तिसरे, पैसे मिळवण्यासाठी सरकारने सांगितलेली 2 महत्त्वाची कामे कोणती आहेत। जर ही 2 कामे केली नाहीत तर नमो शेतकरीचे पैसे मिळणार नाहीत आणि पीक विमा सुद्धा मिळणार नाही। त्यामुळे व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघा। आणि शेतकरी बांधवांनो, जर आपल्या लाईव्ह महाराष्ट्र 24 चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑल वर टाका, म्हणजे नमो शेतकरी योजनेबद्दल आणि पीक विम्याबद्दलचे पुढील सर्व अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील। शेतकरी बांधवांनो, आधी बघूया की हा इतका मोठा निर्णय का घेतला गेला। तुम्हाला माहित आहे, नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळायला बराच उशीर झाला होता। शेतकरी बांधव महिन्यांपासून वाट बघत होते। हप्ता येईल म्हणून सांगितले जात होते, परंतु पैसे येत नव्हते। यामुळे शेतकरी वर्ग नाराज झाला होता। ही नाराजी लक्षात घेऊन सरकारने एक मोठा धाडसी निर्णय घेतला। उशीर झाल्याची भरपाई म्हणून 1 हप्ता नाही तर 2 हप्ते एकत्रित वाटण्याचा निर्णय झाला। 9व्या हप्त्याचे 2000 आणि 10व्या हप्त्याचे 2000 असे एकूण 4000 रुपये एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत। हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आणि दिलासा देणारा निर्णय आहे असे म्हटले तर हरकत नाही। शेतकरी बांधवांनो, यावेळी फक्त नमो शेतकरी योजनेचे पैसे नाही तर सोबतच पीक विमा नुकसान भरपाईचे सुद्धा पैसे दिले जाणार आहेत। पीक विमा नुकसान भरपाईचे 17000 ते 22000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून थेट तुमच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत। काही शेतकऱ्यांना 17000 मिळतील, काहींना 18000, काहींना 19000, काहींना 20000 आणि काहींना तब्बल 22 ते 23000 रुपये मिळणार आहेत। ही रक्कम वेगळी का मिळते याचे कारण सोपे आहे। तुमची जमीन किती आहे, तुम्ही कोणते पीक घेतले होते आणि नुकसान किती झाले होते यावर ही रक्कम अवलंबून आहे। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला वेगळी रक्कम मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाची माहिती सांगतो। पैसे मिळवण्यासाठी सरकारने 2 महत्त्वाची कामे सांगितली आहेत।
जर ही 2 कामे केली नाहीत तर नमो शेतकरीचे 4,000 रुपये मिळणार नाहीत आणि पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे सुद्धा मिळणार नाहीत. मग ती 2 कामे कोणती आहेत ते बघा. पहिले काम म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करणे आणि बँक खात्याशी संलग्न करणे. जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला कोणतेही पैसे जमा होणार नाहीत. नमो शेतकरीचा हप्ता नाही आणि पीक विमा नाही. त्यामुळे आजच तुमच्या जवळच्या बँकेत जा आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा. हे काम आजच करा, उद्यावर ढकलू नका. दुसरे काम म्हणजे ई-KYC. शेतकरी बांधवांनो, ई-KYC जर केलेली नसेल तर तुमच्या खात्यावर कोणतेही पैसे जमा होणार नाहीत. नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही, पीक विमा नुकसान भरपाई मिळणार नाही. त्यामुळे ई-KYC अत्यंत गरजेची आहे. ई-KYC करण्यासाठी जवळच्या कृषी सेवा केंद्रात जा किंवा बँकेत जा. आधार कार्ड घेऊन जा आणि बायोमेट्रिक ई-KYC पूर्ण करा. एकदा ई-KYC झाली की तुमचे सर्व पैसे थेट खात्यावर येतील. शेतकरी बांधवांनो, आता बघूया की कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी नमो शेतकरीचे 4,000 रुपये आणि पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे वाटप होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 14 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये 4 विभागातील जिल्ह्यांचा समावेश आहे. विशेषतः मराठवाडा विभाग आणि कोकण विभागातील शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी खुशखबर आहे. चला तर बघूया त्या जिल्ह्यांची यादी. पहिला जिल्हा रायगड. शेतकरी बांधवांनो, रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आज सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे. रायगड जिल्ह्यात तब्बल 20,28 लाख रुपयांचे पीक विमा नुकसान भरपाईचे वाटप केले जाणार आहे. 17,000 शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. प्रति शेतकरी कोणाला 13,000, कोणाला 15,000, कोणाला 17,000, कोणाला 20,000 तर कोणाला तब्बल 22,000 ते 23,000 रुपये मिळणार आहेत. आणि यासोबतच नमो शेतकरी योजनेचे 9व्या आणि 10व्या हप्त्याचे 4,000 रुपये सुद्धा रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात आधी जमा होणार आहेत. रायगड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, आजच तुमचे बँकेचे पासबुक अपडेट करा आणि पैसे आले का ते बघा. दुसरा जिल्हा रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आज अत्यंत मोठी खुशखबर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 98,45 लाख रुपयांचे पीक विमा नुकसान भरपाईचे वाटप केले जाणार आहे. 52,628 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. प्रति शेतकरी काहींना 16,000 तर काहींना 21,000 रुपये थेट बँक खात्यावर जमा होणार आहेत. आणि नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात आधी वाटप होणार आहेत. ही सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी रत्नागिरीच्या शेतकऱ्यांसाठी आहे. तिसरा जिल्हा धाराशिव. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा खुशखबर आली आहे. राणा जगदीशसिंह पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार पीक विमा कंपन्यांनी या जिल्ह्यातील दावे मान्य केले आहेत. पैसे वाटपाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. धाराशिव जिल्ह्यातील पात्र सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे थेट जमा होणार आहेत. आणि नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये सुद्धा या जिल्ह्यात लवकरच येणार आहेत. चौथा जिल्हा यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा ही बातमी अत्यंत आनंदाची आहे. यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्याची नुकसान भरपाई आता दिली जाणार आहे. प्रति शेतकरी 15,000 ते 20,000 रुपये पीक विमा नुकसान भरपाई जमा होणार आहे. नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये सुद्धा यवतमाळ जिल्ह्यात वाटप होणार आहेत. पाचवा जिल्हा नांदेड. नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आजपासून नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये आणि पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहेत. नांदेड जिल्ह्यात तूर, उडीद आणि सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्याची भरपाई आता दिली जाणार आहे. सहावा जिल्हा लातूर. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आजचा दिवस सोनेरी आहे.
लातूर जिल्ह्यात सोयाबीन आणि तुरीचे मोठे नुकसान झाले होते. आता त्याची भरपाई मिळणार आहे. प्रति शेतकरी 17 ते 21,000 रुपये पीक विमा नुकसान भरपाई जमा होणार आहे. नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये सुद्धा लातूर जिल्ह्यात येणार आहे. 7वा जिल्हा बीड. बीड जिल्हा हा शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. बीड जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले होते. आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे एकत्रितपणे मिळणार आहेत. बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, आजच पासबुक अपडेट करा. 8वा जिल्हा परभणी. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा खुशखबर आहे. या जिल्ह्यातही पीक विमा नुकसान भरपाई आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे एकत्रित दिले जाणार आहेत. 9वा जिल्हा हिंगोली. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा ही आनंदाची बातमी आहे. या जिल्ह्यात तुरीचे आणि सोयाबीनचे मोठे नुकसान झाले होते. आता त्याची भरपाई मिळणार आहे. 10वा जिल्हा जालना. जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा नमो शेतकरी योजनेचे 4,000 आणि पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे एकत्रितपणे जमा होणार आहेत. 11वा जिल्हा अकोला. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा आजपासून पैसे मिळणार आहेत. प्रति शेतकरी पीक विमा नुकसान भरपाईचे 15 ते 20,000 रुपये जमा होणार आहेत. 12वा जिल्हा बुलढाणा. बुलढाणा जिल्हा हा सुद्धा शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई आणि नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये एकत्रितपणे दिले जाणार आहेत. 13वा जिल्हा वाशिम. वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. या जिल्ह्यातही एकत्रितपणे पैसे वाटप होणार आहेत. 14वा जिल्हा अमरावती. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा ही बातमी खूप मोठी आनंदाची आहे. अमरावती जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीनचे मोठे नुकसान झाले होते. आता त्याची भरपाई आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे एकत्रित मिळणार आहेत. शेतकरी बांधवांनो, हे आहेत ते 14 जिल्हे जिथे पहिल्या टप्प्यात नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये आणि पीक विमा नुकसान भरपाईचे 17 ते 22,000 रुपये एकत्रितपणे वाटप केले जाणार आहेत. तुमच्या मोबाईलवर 1 नाही, 2 नाही, तर 3 मेसेज येणार आहेत. पहिला मेसेज 9व्या हप्त्याचे 2,000 जमा झाल्याचा. दुसरा मेसेज 10व्या हप्त्याचे 2,000 जमा झाल्याचा. आणि तिसरा मेसेज पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम जमा झाल्याचा. हे 3 मेसेज पाहून शेतकरी राजा आज खऱ्या अर्थाने खुश होणार आहे. शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दल एक महत्त्वाची माहिती सांगतो. अधिकृत तारीख अजून जाहीर झालेली नाही, परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतात. सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, बैठका झाल्या आहेत, निर्णय झाले आहेत. आता फक्त वाटपाचा मुहूर्त लागायचा आहे. तो लागला की तुम्हाला सर्वात आधी लाईव्ह महाराष्ट्र 24 या चॅनलवर कळवले जाईल. पीक विमा नुकसान भरपाई मात्र काही ठिकाणी मिळायला आधीच सुरुवात झाली आहे. जर तुम्हाला अजून मिळाली नसेल तर पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये पूर्ण रक्कम तुमच्या खात्यावर येणार आहे. डीबीटीच्या माध्यमातून थेट खात्यावर येणार आहे. काळजी करण्याची काहीच गरज नाही. शेतकरी बांधवांनो, आता थोडक्यात सांगतो आत्ता काय करायचे. पहिले, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा. दुसरे, ई-KYC पूर्ण करा. तिसरे, बँकेचे पासबुक अपडेट करा. चौथे, मोबाईलवर बँकेचे मेसेज येतात का ते बघा. पाचवे, या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे अपडेट सर्वात आधी मिळतील. ही 5 कामं केली तर नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये आणि पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे नक्कीच तुमच्या खात्यावर येतील. शेतकरी बांधवांनो, ही बातमी तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना आत्ताच शेअर करा. जे शेतकरी वाट बघत आहेत त्यांना ही खुशखबर सांगा. अशाच महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र 24 चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑल वर टाका.
पैसे वाटप खात्यावर यायला सुरुवात झाली की आम्ही लगेच महत्त्वाचा मेसेज या चॅनलवर देणार आहोत. तोपर्यंत काळजी करू नका, पैसे येणारच आहेत. धन्यवाद. जय शेतकरी, जय महाराष्ट्र.